Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav. Today we are going to start 5th chapter of Science 2, that is towards green energy. बराचसा सिलेबस गव्हर्नमेंटने रिड्यूस केलेला आहे. या लेसनचे कोणकोणते टॉपिक रिड्यूस केलेले आहेत ते मी तुम्हाला लेसन शिकवताना सांगणार आहे. कॅन यू टेल हा पहिलाच टॉपिक गव्हर्नमेंटने रिड्यूस केलेला आहे. Our first topic of this lesson is energy and use of energy. एनर्जी म्हणजे काय तर कपॅसिटी टू डू वर्क. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन फूड, क्लोथ अँड शेल्टर जशा आपल्या प्रायमरी नीड्स आहेत त्याचप्रमाणे एनर्जी ऑल्सो बिकम आवर प्रायमरी नीड्स. आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी एनर्जीची गरज असते. इट मे बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी और हीट एनर्जी. आपल्याला माहितच आहे की एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. आधीच्या स्टँडर्ड्समध्ये आपण एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी अँड एनर्जीशी रिलेटेड कन्सेप्ट बद्दल ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी कोणकोणते सोर्सेस वापरतात, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स, त्यामागचं सायंटिफिक प्रिन्सिपल, या मेथडचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस अँड ऑल्सो व्हॉट इज मीन्ड बाय ग्रीन एनर्जी. तर हे सगळं आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट टॉपिक इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. बरेचसे इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट्स आहेत ते मायकल फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर बेस्ड आहेत. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल जेव्हा पण कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड चेंज होते तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. या कंडक्टरच्या अराउंड जे फील्ड असते ते दोन प्रकारे चेंज होते. फर्स्ट आहे किपिंग द कंडक्टर स्टेशनरी अँड रोटेटिंग द मॅग्नेट. म्हणजेच कंडक्टर स्टेशनरी म्हणजे स्थिर राहतं आणि मॅग्नेट रोटेट होत राहतो. आणि सेकंड मध्ये मॅग्नेटला स्थिर ठेवायचं आणि चेंजिंग द फील्ड अराउंड द कंडक्टर. या दोन्ही केसेसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस द कंडक्टर. या प्रिन्सिपलवर इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड असतात, त्यांना बोलतात इलेक्ट्रिक जनरेटर. असे लार्ज जनरेटर्स कमर्शियल पॉवर कनेक्शन प्लांट्समध्ये यूज करतात. त्यात टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. टर्बाईनला ब्लेड्स असतात. जेव्हा लिक्विड किंवा गॅसचा फ्लो ब्लेड्सवर पडतो तेव्हा ते रोटेट होतात बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. हे टर्बाईन इलेक्ट्रिक जनरेटरला कनेक्टेड असतात. थस magnet in electric generator starts rotating and electric energy is produced. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर वी नीड अ जनरेटर. जनरेटरला रोटेट करण्यासाठी वी नीड अ टर्बाईन अँड टू ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड एनर्जी सोर्स. There are different types of power generating stations depending upon the type of energy source that is used to rotate the turbine. ह्या फ्लो चार्ट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनच्या स्टेप्स दाखवल्या आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये काय प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. मग एनर्जी सोर्स मध्ये तुम्ही वॉटर किंवा गॅस एनर्जी सोर्स म्हणून वापरू शकता. देन ह्या सोर्समुळे टर्बाईन रोटेट होते. हे टर्बाईन इलेक्ट्रिक जनरेटरला कनेक्ट असते त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. समजते? ओके. सो आवर नेक्स्ट टॉपिक इज थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. इन दिस मेथड स्टीमचा यूज करून टर्बाईन रोटेट केले जाते. कसं ते बघूया. तर कोल म्हणजेच दगडी कोळसा जाळल्याने थर्मल एनर्जी रिलीज होते त्यामुळे हीट एनर्जी इज गिव्हन टू वॉटर. वॉटर इज heated in a boiler. Water converted into steam of very high temperature and pressure. मग ह्या स्टीममुळे टर्बाईन रोटेट होते. ह्या टर्बाईनला जनरेटर कनेक्टेड असते त्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस्ड होते. स्टीमला वॉटरमध्ये कन्वर्ट करून पुन्हा रियूज केले जाते. वॉटर पुन्हा बॉयलरमध्ये रिसर्क्युलेट होते. हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्लो चार्टमध्ये इथे दिलेली आहे. तुम्हाला ह्यात हे लक्षात ठेवायचं आहे की थर्मल एनर्जी हा शब्द आला की थर्मल एनर्जीचा सोर्स म्हणून कोल वापरला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर ह्या प्रोसेसवर जे पॉवर प्लांट्स बेस असतात त्यांना म्हणतात थर्मल पॉवर प्लांट्स.
त्यात कोलमध्ये असणारी केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्याच्या स्टेप्स ह्या फ्लोचार्टमध्ये दिलेल्या आहेत. कोल बर्न करून त्यातली केमिकल एनर्जी थर्मल एनर्जी म्हणून यूज केली जाते. त्यामुळे आधीच्या फ्लोचार्टमध्ये बघितलं की पाणी गरम होऊन त्याची स्टीम तयार होते आणि या स्टीममुळे टर्बाईनमध्ये कायनेटिक एनर्जी तयार होऊन टर्बाईन रोटेट होते अँड इट कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जर तुम्ही कधी थर्मल पॉवर स्टेशन बघितलं असेल तर यू विल ऑब्झर्व 2 टाइप्स ऑफ टॉवर्स आर देअर. त्यातला हा टॉवर असतो तो कूलिंग टॉवर असतो, म्हणजेच तिथे वॉटर वेपर कूल करून तिला पुन्हा पाण्यात कन्व्हर्ट केलं जातं. आणि हा दुसरा टॉवर असतो त्यातून दगडी कोळसा म्हणजेच कोल जाळल्याने जो धूर तयार होतो तो बाहेर सोडला जातो. ह्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स कॉज ड्यू टू थर्मल पॉवर प्लांट्स. आपण बघितलं की ह्या टॉवर मधून जो धूर बाहेर सोडला जातो तो कोल म्हणजेच काय दगडी कोळसा जाळल्याने तयार झालेला असतो. या धुरामधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड गॅसेस रिलीज होतात विच आर हार्मफुल टू आवर हेल्थ. Serious health problem arise due to toxic gases and soot particles. Especially the respiratory system is affected. कोलचे रिझर्व्स म्हणजेच कोलचे साठे हे लिमिटेड आहेत. देअरफॉर इन फ्युचर कोलच्या अवेलेबिलिटीवर लिमिटेशन्स येऊ शकतात. असे हे प्रॉब्लेम्स आहेत. आवर नेक्स्ट टॉपिक इज पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. युरेनियम किंवा प्लुटोनियम ॲटमचं फ्युजन करून जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी वापरून हाय प्रेशरची स्टीम अँड हाय प्रेशर जनरेट केले जाते. स्टीमच्या प्रेशरने टर्बाईन रोटेट होते. दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू जनरेटर अँड thus इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड. इथे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा फ्लोचार्ट दाखवलाय. फर्स्ट बॉक्समध्ये न्यूक्लिअर फ्युजनसाठी न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. यात फ्युएल म्हणजेच इंधन म्हणून युरेनियम किंवा प्लुटोनियमचा वापर करतात. देन वॉटर पासून स्टीम जनरेट करण्यासाठीची सिस्टम असते. देन इट कनेक्टेड टू स्टीम टर्बाईन. ह्या ठिकाणी पाण्यापासून स्टीम जनरेट झाल्यावर स्टीमचं पुन्हा पाण्यात कन्व्हर्जन करण्याची सिस्टम पण असते. देन स्टीम टर्बाईन कनेक्टेड टू जनरेटर. मग ह्या जनरेटर मधून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. म्हणजेच इथे न्यूक्लिअर एनर्जी थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. थर्मल एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी of steam is converted into kinetic energy of turbine and finally kinetic energy of turbine is converted into electrical energy. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये न्यूक्लिअर फ्युजन कसे होत असेल. तर आपल्याला माहितच आहे की ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मग न्यूक्लिअर फ्युजनच्या वेळी न्यूक्लियसमध्ये नॅचरल रेडिएशनमुळे फ्युजन होते किंवा ह्या न्यूक्लियसवर दुसरे न्यूट्रॉन्स येऊन बंबार्ड म्हणजे काय आदळल्यामुळे फ्युजन होते. फ्युजनमुळे एनर्जी लिबरेट होते. ही एनर्जी म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जी किंवा ॲटॉमिक एनर्जी असते. हाच टॉपिक थोडा अजून डिटेलमध्ये बघूया. टॉपिकचं नाव आहे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. जेव्हा युरेनियम 235च्या ॲटमवर न्यूट्रॉन बंबार्ड होतो तेव्हा न्यूट्रॉनचं ऍब्झॉर्प्शन होतं. ऍब्झॉर्प्शनमुळे युरेनियम 235 इज कन्व्हर्टेड इनटू इट्स आयसोटोप युरेनियम 236. हा युरेनियम 236 एक्स्ट्रीमली अनस्टेबल असल्याने तो बॅरियम अँड क्रिप्टॉनच्या ॲटममध्ये कन्व्हर्ट होतो थ्रू द प्रोसेस ऑफ फ्युजन. फ्युजनमुळे 3 न्यूट्रॉन्स अँड 200 मेगावॅट एनर्जी रिलीज होते. या प्रोसेसमध्ये तयार झालेले 3 न्यूट्रॉन्समुळे आणखी 3 युरेनियम 235चे ॲटमचे फ्युजन होते. त्यामुळे मोर फ्युजन रिलीजेस मोर एनर्जी. यामुळे एक प्रकारची चेन रिॲक्शन बनते. ह्या रिॲक्शनमध्ये युरेनियम 235 ॲटमचे कंटिन्युअस फ्युजन होत राहते. इन दिस वे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली जाते.
न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये कोल सारखं फॉसिल फ्युएलचा वापर होत नसल्याने एअर पोल्युशन सारखा प्रॉब्लेम उद्भवत नाही. जर सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल अवेलेबल असेल तर इट कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तरी सुद्धा न्यूक्लिअर पॉवर जनरेशनशी असोसिएट काही प्रॉब्लेम्स असतात. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम आहे न्यूक्लियाच्या फ्युजन नंतर रेडिओ ऍक्टिव्ह अँड हार्मफुल रेडिएशन्स एमिट होतात. त्यालाच न्यूक्लिअर वेस्ट असं पण म्हणतात. या न्यूक्लिअर वेस्टला सेफली कसं डिस्पोज करायचं इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. अँड सेकंड प्रॉब्लेम इज हार्मफुल रेडिएशनमुळे अँड ऍक्सिडेंट in nuclear power plant can be very fatal. Our next topic is power generation plant based on energy of natural gas. या प्लांटमध्ये नॅचरल गॅसचं कंबशन करून हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेट केलं जातं. त्यातून जो गॅस तयार होतो त्या गॅसने टर्बाईन फिरवले जाते. ह्या फ्लो चार्टमध्ये त्याच्या स्टेप्स दाखवल्या आहेत. त्यात फर्स्ट बॉक्समध्ये प्रेशराइज्ड एअरसाठी कंप्रेसर असते. सेकंड बॉक्समध्ये कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅसचे कंबशन केले जाते. देन गॅस टर्बाईन शब्द याच्यासाठी वापरलेला आहे की हे हाय टेम्परेचर अँड गॅसमुळे टर्बाईन फिरवले जाते म्हणून गॅस टर्बाईन हा शब्द वापरलेला आहे. हे टर्बाईन जनरेटरला कनेक्ट असते त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस्ड होते. फिगर 5.13 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन पॉवर प्लांट युझिंग एनर्जी ऑफ नॅचरल गॅस त्याबद्दलचा फ्लो चार्ट दिलेला आहे. त्यात नॅचरल गॅसमधील केमिकल एनर्जी कंबशनच्या माध्यमातून कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. देन टर्बाईन मधील कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. नॅचरल गॅस वापरून पॉवर जनरेशन केल्यामुळे काय फायदे होतात ते आपण बघूया. तर पहिला फायदा आहे मोर एफिशियन्सी दॅन कोल पॉवर प्लांट. एफिशियन्सी म्हणजे काय? एफिशियन्सी म्हणजे कमी इनपुट घेऊन तुम्हाला जास्त आउटपुट मिळते. सेकंड फायदा आहे की नॅचरल गॅसमध्ये सल्फर नसल्याने इट इज लेस पोल्युटिंग म्हणजे पोल्युशन खूप कमी होते. फिगर 5.14 मध्ये स्कॅमॅटिक पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस दाखवले आहे. त्यात फ्युएल म्हणून आपण नॅचरल गॅस वापरतो. कंबशन मध्ये हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेट केला जातो टू रन द टर्बाईन. टर्बाईन इज कनेक्टेड टू जनरेटर, हेन्स इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्युस्ड इन जनरेटर. ऑलवेज रिमेंबर यूज ऑफ एनर्जी इज अनअवॉइडेबल इन डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा यूज अवॉइड नाही करू शकत म्हणून आपण इलेक्ट्रिसिटी केअरफुली आणि गरजेपुरतीच वापरली पाहिजे. ओके स्टुडंट्स, दॅट्स ऑल फॉर टुडे. We will learn next topic in next video. If you like my work, please subscribe my YouTube channel, and for any question related to this lesson, please comment. Thank you for watching.